पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारांविरोधातील याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं आज मिश्किल सल्ला दिला। नाईक यांच्या जनता दरबारात जाऊन तुम्हीच त्यांना सांगा की जनता दरबार घेऊ नका, असं मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुचवलं। तसंच पालकमंत्र्यांना जनता दरबार घेऊ नका असं आम्ही सांगू शकतो का, असा सवालही मुंबई उच्च न्यायालयानं केला। शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गणेश नाईकांच्या जनता दरबारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेची सुनावणी 2 आठवड्यांसाठी आता तहकूब करण्यात आली आहे। पालघरच्या समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री हे नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर सारख्या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप हा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता। महाराष्ट्रात बिबट्यानी धुमाकूळ घातलेला असताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेण्यात व्यस्त आहेत, त्यामुळेच त्यांच्या जनता दरबारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली। या शब्दांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी आपली भूमिका मांडली। त्यांनी नुसता धुमाकूळ घातला की महाराष्ट्रभर लहान लहान लेकरांचे जीव जातात, ते वन खात्यात तिकडे लक्ष दिलं पाहिजे ना। दुसऱ्या लोकांच्या खात्यामध्ये त्यांचा काय अधिकार नसताना कशाला लुडबुड करायची? कोणताच मिनिस्टर वन खात्याबद्दल कधी काय बोलतो काय? मी इकडे काय करणार? फक्त ह्यांचंच हे चालू आहे। तर मी ह्या गोष्टीच्या विरोधात न्यायालयात गेलेलो आहे। मी जनता दरबारच्या विरोधात गेलो नाही। अधिकाऱ्यांना न बोलवता त्यांनी पाहिजे तेवढे जनता दरबार लावावे, पण अधिकाऱ्यांना ब्रिटिश धरू नये। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत